मित्रांनो, घरकुल लाभार्थीसाठी या व्हिडिओमध्ये अतिशय आनंदाची बातमी आहे। ज्या घरकुल लाभार्थीचे घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले असेल अशा सर्व लाभार्थींना आता 50,000 रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे आणि याबद्दल जो निधी आहे तो निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। निधी मंजूर झाल्याबाबत जी आर सुद्धा 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। जी आर मध्ये संपूर्ण माहिती काय आहे ते आता आपण पुढे पाहणार आहोत। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, संपूर्ण पहा, कोठेही स्किप करू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। दिनांक 8 जुलै 2026 रोजीचा हा जी आर आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी ग्रामविकास विभागांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनेकरिता 140 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेचे अंतर्गत प्राप्त सन 2024-25चे उद्दिष्ट व सन 2025-26चे उद्दिष्ट मधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून रुपये 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यास दिनांक 4 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार सदर आवास योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील अतिरिक्त राज्य हिस्सा या योजनेकरिता ग्रामविकास विभागांतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित केलेल्या एकूण रुपये 700 कोटी तरतुदीपैकी वित्त विभागाकडून मान्यता प्राप्त झालेला रुपये 140 कोटी इतका निधी सदर योजनेकरिता वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, अशा प्रकारे 50,000 रुपये जे आहे वाढीव अनुदान, जे घरकुल लाभार्थीचे बांधकाम पूर्ण झाले आहे त्यात सर्व घरकुल लाभार्थींना 50,000 रुपये वाढीव अनुदान लवकरच आता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। त्यामध्ये त्यांना जे 15,000 आहे ते घरावर सोलर बसवण्याकरिता आणि 35,000 जे आहे ते त्यांना अतिरिक्त बांधकाम करण्याकरिता मिळणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तुमच्या मित्रांना आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या पेजवर नवीन आला असाल पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।